नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? तर प्रत्येक आठवड्याची तयारी तर आपण करतच असतो. भाज्या घेऊन येणं, त्या नीट ठेवणं, त्याच्यानंतर बऱ्याच काही गोष्टी असतात. तर तशाचमध्ये काही गोष्टी ज्या आहेत ना, त्या देखील महत्त्वाच्या असतात. तर त्या मी काय करते ते शेअर करते. तर सगळ्यात आधी मी मागच्या वेळेस देखील तुमच्यासोबत पनीर मी कसा बनवते ना, त्याची व्हिडिओ मी शेअर केलेली होती. पण आत्ता आहे ना, एक खूप जास्त व्हायरल चालू आहे, जे आहे मसाला पनीर. तर मी ऑलरेडी एकदा ट्राय केलेलं आहे. त्याच्यानंतर आत्ता सेकंड टाईम ट्राय करते, तेव्हा तुमच्यासोबत शेअर करते. कारण कोणती पण रेसिपी आहे ना, जोपर्यंत मी म्हणजे माझं एकदम सक्सेसफुली होत नाही ना, तोपर्यंत मी तुमच्यासोबत शेअर करत नाही. तर इथे मी 2 लिटर दूध घेतलेलं आहे. तर ते तापायला ठेवते. तोपर्यंत मी लसूण जो आहे ना, तो सोलून घेते. तर हे सगळं जे काही काम असतं ना, ते माझं दुपारचं काम असतं. कारण अधेमध्ये या सगळ्या गोष्टींना वेळ नसतोच. संध्याकाळी देखील मी ऑलमोस्ट मला जेव्हा वेळ मिळतो म्हणजे इव्हिनिंग टाईममध्ये जर जेवण वगैरे लवकर झालं, तर तेव्हा मी एडिटिंग वगैरे करते. आणि जनरली शुक्रवारी वगैरे जेव्हा वेळ असतो किंवा टी व्ही बघत असतो, तेव्हा मी लसूण सोलायला घेते. तर मी इथे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे मसाला पनीर करण्यासाठी. सो ती मी स्वच्छ धुवून घेते आणि कट करून घेते. त्यानंतर दूध माझं व्यवस्थित उकळून झालेलं होतं. आता त्याच्यामध्ये ही कोथिंबीर आणि ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स, की ज्याच्याने त्याला थोडंसं तिखटपणा येईल, ते टाकून घेते आणि एक उकळी करून घेते. आणि मग मात्र याला मी पनीर बनवायला याच्यामध्ये मी विनेगर आणि पाणी जे इक्वल प्रमाणामध्ये घ्यायचं आहे. आपलं जेवढं दूध जास्त असेल तेवढं विनेगर घ्यायचं आहे. म्हणजे 1 वाटी, छोटी वाटी तुम्ही विनेगर आणि तेवढंच पाणी घ्यायचं आहे. हे पाणी मी लगेचच दुधामध्ये टाकून घेते. दूध लगेच फुटतं आणि पनीर बनतं. तर तुम्ही इथे लिंबू देखील वापरू शकता. पण मला म्हणजे विनेगर टाकलं किंवा लिंबू टाकलं काय थोडंसं असं वाटतं की पनीरला वास येतो. त्याच्यामुळे जेव्हा पण माझं पनीर बनतं, त्याच्यानंतर मी त्याला 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेते. तर इथे आपलं पनीर रेडी झालेलं आहे. खूप मस्त दिसतं असं मसाला पनीर, म्हणजे जसं मसाला वगैरे दिसतं ना, तसं छान दिसतंय. स्वच्छ मी 2-3 पाण्याने धुवून आता इथे ते निथळायला ठेवते आणि तोपर्यंत पुढची जी माझी तयारी आहे ना, ती करून घेते. तर त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्याला आलं लसूण पेस्ट ही लागतच असते. तर ती मी थोडीशी बनवून ठेवते. आणि हां, जेव्हा पण तुम्ही आलं लसूण पेस्ट बनवून ठेवता, तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला बिलकुल पाणी टाकायचं नाही आहे. ते तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण अजून जास्त वेळ टिकावी म्हणून याच्यामध्ये तुम्ही मीठ घालून वाटून घ्या. ते लवकर पण वाटलं जातं आणि जास्त दिवस पण राहतं मिठामुळे. आणि यामध्ये आहेत ना, मी दोन्ही पण इक्वल क्वांटिटीमध्ये घेते. आणि हां, हे जे माझं मिक्सरचं भांडं आहे ना, हे छोटं जे आहे ना, याच्यामध्ये बारीक देखील छान वाटलं जातं. सो नेहमी आलं लसूण पेस्टसाठी, कारण याचे मोठे मोठे तुकडे राहतातच, तर मी नेहमी या छोट्या भांड्यामध्येच आलं लसूण पेस्ट बनवून घेते. आणि हां, मी एक 3 ते 4 दिवसांची बनवते. म्हणजे जनरली आपण प्रत्येक भाजीमध्ये तर आलं लसूण पेस्ट टाकत नाही. त्याच्यामुळे थोडीशीच लागते. तर एकाच वाटीच्या प्रमाणामध्ये बनवा. नंतर आलं लसूण पेस्ट झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची एक पावडर आहे, की जी मी नेहमी बनवून ठेवते. प्रत्येक भाजीमध्ये ती जाते. कारण ऑनलाईन तर ती म्हणजे अवेलेबल नसते शॉपमध्ये. तर इथे मी जिरे, धने आणि बडीशोप हे मस्त असं भाजून घेते आणि त्याची पावडर बनवून ठेवते. जनरली आपण कोणताही पदार्थ बनवताना तुम्ही बघितलेलं असेल, जिरे पावडर टाकतात, धनिया पावडर टाकतात. सो जेव्हा पण ह्या दोन्ही गोष्टी सेपरेट
ठेवण्यापेक्षा ते आपण व्यवस्थित मिक्स करून ठेवू शकतो. म्हणून मी जेवढे जिरे घेतलेले आहेत तेवढेच धने घेतलेले आहेत आणि थोडीशी बडीशोप, की ज्याच्याने अजून टेस्ट जी आहे ना या मसाल्याची ती एनहॅन्स होते. तर तुम्ही हा जो मसाला आहे तो कोणत्याही भाजीमध्ये, मेन म्हणजे हा बिर्याणीमध्ये इतका मस्त लागतो. म्हणजे मी नॉनव्हेजमध्ये तर टाकते आणि बाकीच्या भाज्यांमध्ये देखील टाकते. हे छान भाजून घेतलं ना तर घरामध्ये देखील छान असा वास देखील येतो मला आणि हा वास खूप आवडतो. हे मी छान भाजून घेतलेलं आहे आणि मी पहिले जिरे टाकले होते. थोडा वेळ जिरे व्यवस्थित भाजले, कारण जिरे भाजायला वेळ लागतो. आणि मग मी धने टाकलेले आहेत आणि थोडीशीच बडीशोप घेतलेली आहे. आता हे छान असं वाटून घेते आणि हे स्टोअर करून ठेवते. तर हे बाहेरच आपण स्टोअर केलं तरी देखील चालतं, कारण आपण याला व्यवस्थित भाजलेलं आहे, त्याच्यामुळे खराब व्हायचं काहीच टेन्शन नाही आहे. या 2 गोष्टी होईतोपर्यंत माझं जे पनीर आहे ना ते व्यवस्थित सेट झालेलं आहे. आता लास्ट टाईम आहे ना मी त्याला कट करून ठेवलं होतं. लगेच कट करून ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. पण काही छोटे-छोटे पार्टिकल्स आहेत ते पनीरचे सुटतात. त्याच्यामुळे एक थोड्या वेळाने त्याला कट करून ठेवायचं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आता माझ्या डेली डाएटमध्ये ही एक गोष्ट ॲड केलेली आहे. माझ्या मुलांना मेयोनीज खूप आवडतं, म्हणजे एस्पेशली आरुषला. तर त्याला मला एक ना सबस्टिट्यूट बघायचाच होता. सो त्यासाठी इथे मी काही काजू जे आहेत ना ते 2 तास आधी भिजत घातले होते आणि त्याची मी आता ही पेस्ट बनवते. तर हा एकदम परफेक्ट असा मेयोनीजसाठी सबस्टिट्यूट आहे. तुमच्या मुलांना देखील नक्की आवडेल. तर त्याच्यामध्ये मी टोफू घेतलेला आहे. तुम्ही साधं पनीर देखील घेतलं तरी चालेल. पण मी म्हटलं आपण पहिले करतोच आहे तर आपण बघूया. आणि ही व्हिडिओ मी खूप आधी शूट केलेली आहे, त्याच्यामुळे ही टेस्ट केलेली आहे आणि त्यानंतर मी तुमच्यासोबत शेअर करते. तर मस्त अशी पेस्ट झाली होती आणि सँडविचेसमध्ये, रोल्समध्ये तुम्हाला ज्याच्यामध्ये हवं आहे त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. सलाड्समध्ये देखील एकदम हेल्दी असा ऑप्शन आहे. सो मस्त अशी स्मूथ पेस्ट झाली होती. यामध्ये मी थोडंसंच लसूण ॲड केलं होतं आणि थोडंसं मीठ ॲड करायचं आहे, ज्याच्याने टेस्ट छान लागते. किंवा तुम्ही याच्यामध्ये मीठ जरी नाही ॲड केलंत ना नंतर पण आपण टाकू शकतो. इथे आज संध्याकाळी एवढं छान असं वातावरण झालं होतं. जेवण तर बनवायची इच्छा नव्हती, पण बनवायला लागेलच. तर म्हटलं चला आता हे जर मी एक नवीन मेयोनीजचा सबस्टिट्यूट बनवलेलाच आहे, तर तोच ट्राय करून बघूया आणि मुलांना पण आवडते की नाही ते पण लक्षात येईल. सो ब्रेड ऑलरेडी घरामध्ये होता, तर इथे मी फक्त कांदा आणि शिमला घेतलेला आहे आणि या ब्रेडवरती मी हा जो स्प्रेड आहे तो लावून घेणार आहे आणि थोडंसं सॉस लावून घेणार आहे. तर बघूया कसा लागतो आहे. आणि मला माहिती आहे, कारण टेस्ट तर मी केलेलं होतं जेव्हा झालं होतं तेव्हा खूप छान टेस्ट आली होती. मला असं वाटते की आपण जर साधं पनीर घेतलं तर त्याच्याने अजून जास्त टेस्ट एन्हान्स होईल. सो इथे मी खूप जास्त जरी स्प्रेड केला ना तरी हा सगळ्यात हेल्दी ऑप्शन आहे. त्याच्यामुळे मला जितकं पाहिजे तितकं मी जरी स्प्रेड केलं, सॉस नाही लावला तरी चालतो, पण थोडंसं आंबट टेस्ट हवी आहे याला सँडविचला. सो मी थोडासाच लावलेला आहे. तर इथे मी छान असे सँडविचेस बनवून घेते आणि त्यानंतर माझ्या मुलांना तर हे इतके आवडलेले आहे. त्याच्यानंतर मला हे रोलमध्ये देखील टाकायला एक खूप छान असा ऑप्शन झाला आणि माझ्या मुलांना रोल, सँडविचेस या सगळ्या गोष्टी खूप आवडतात. म्हणजे सगळ्याच मुलांना आवडतात. इथे मी मस्त असे टोस्ट करून घेते आणि ही आजची व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल, युजफुल राहिली असेल. तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.